क्षेत्र में दर्ज हत्या के मामले में पुलिस की बड़ी कानूनी कार्रवाई के चलते सफलता मिली है। मोहम्मद शाहिब अंसारी की शिकायत पर मुस्लिम उर्फ गुज्जर अंसारी को एक विविध विरोधित बालक के खिलाफ हत्या का मामला दर्ज किया गया था। आरोपी को गिरफ्तार कर अदालत के तकनीकी आधारों पर अवैध मानते हुए रिहा करने का जो संदेश मिला था उसे अब बख्श दिया गया है। बचाव पक्ष का तर्क था कि आरोपी को मराठी भाषा समझ नहीं आती है, इसलिए उसे गिरफ्तारी की प्रक्रिया सही तरीके से सुप्रीम नहीं हुई। हालांकि पुलिस ने अदालत में आरोपियों के स्कूल रिकॉर्ड्स और अंकुचित पेशकश के दौरान जिससे यह स्पष्ट हुआ कि आरोपी ने मराठी विषय की पढ़ाई की थी और उसे इस भाषा का ज्ञान था। पुलिस और सरकारी पक्ष के तकरीर के अनुसार अदालत ने दूसरी गिरफ्तारी का आदेश दिया, जिसके बाद पुलिस ने उसे रिमांड के रूप में लिया। 16 जून तक पुलिस ने उसे रिमांड पर भेज दिया है। फिलहाल पुलिस आरोपी की पूछताछ कर रही है और मामले में हथियार, मोबाइल समेत अन्य महत्वपूर्ण साक्ष्यों को भी जुड़ाया जा रहा है। दिनांक 9/2026 रोजी 9/6/2026 रोजी PS 5 जरीपटका यशोधरानगर हद्दीत मर्डरचा गुन्हा दाखल झाला होता। त्याच्यामधले जो आरोपी आहे मुजम्मिल उर्फ मुज्जू यास आम्ही अटक केली होती आणि दिनांक 10/6/2026 रोजी मान्य न्यायालयात हजर केले असता आरोपी त्याच्या वकिलाने मान्य न्यायालयाची दिशाभूल करून त्यांना की हा हिंदी भाषिक आणि याला मराठी येत नाही आणि पोलिसांनी जो नोटिसा दिल्या त्या मराठी भाषेत दिल्या, त्याच्यामुळे याची अटक ही बेकायदेशीर आहे आणि न्यायालयाने त्यांची हे आर्ग्युमेंट ग्राह्य धरून त्याला तात्काळ सोडून देण्यासाठी आदेशित केले होते। तेव्हा आम्ही ते सोडून दिले, परंतु आम्ही त्याच्यामध्ये सखोल तपास करून पुन्हा आरोपी त्याला 11 तारखेला अटक करून 12 तारखेला मान्य न्यायालयासमोर हजर केलं असता न्यायालयाकडं आम्ही ते पुरावे सादर केले आणि दिनांक 10 रोजी जी आम्ही अटक केली होती ती आमची वैध होती। यावर आर्ग्युमेंट झाला तेव्हा मान्य न्यायालयाने आम्ही जी अटक केली होती ती वैध होती, कारण आरोपीला हे हिंदीपेक्षा मराठीमध्ये जास्त मार्क होते। तो मराठी त्याला द्वितीय भाषा होती। त्याच्या आम्ही मुख्याध्यापकाचं बयान, त्याचे शालांत जे 9वीचे TC आणि त्याचा मार्क मेमो असे दोन्ही केले। त्याच्यावरून मान्य न्यायालयाने त्याला 16 तारखेपर्यंत PCR दिलेला आहे आणि याच्यामध्ये पोलिसांनी जो कायदेशीर हे करून हे केलं त्याच्यामध्ये पोलिसाचा मोठा मनोधैर्य उंचावलेला आहे। मान्य न्यायालयाने जेव्हा आरोपीच्या वकिलाने मान्य न्यायालयाची दिशाभूल केली आणि त्याला सोडायला लावलं तेव्हा लोकांमध्ये व्हॉट्सअपवर असा गैरसमज झाला की त्याला बेल दिली। ॲक्च्युली ते बेल दिली नाही। कालच्या ऑर्डरमध्ये मान्य न्यायालयाने स्पष्ट केलेलं आहे बेल जामीनचा अर्थ असा आहे की काही जामीन घेणे किंवा रोखा स्वीकारणे किंवा तारण घेणे याच्यावरच ते जामीन असतो। असं मान्य न्यायालयाने कोणताच त्याच्याकडून जामीन किंवा तारण घेतलं नसल्यामुळे ती जामीन नव्हती। दुसरी गोष्ट, जेव्हा त्या आरोपीच्या वकिलाने तांत्रिक गोष्टीचा फायदा घेण्यासाठी मान्य न्यायालयाची दिशाभूल केली की मराठी याला समजत नाही, परंतु त्याला मराठी येते आणि त्याला हिंदीपेक्षा मराठीमध्ये जास्त मार्क असल्यामुळे आम्ही त्या निराला हायस्कूलमध्ये जाऊन तिथले मुख्याध्यापक यांना पत्र देऊन त्यांचं लेखी घेतले की याला मराठी विषय होता आणि यांनी मराठीमध्ये 9वीमध्ये 39 गुण प्राप्त केले आहे। ते आम्ही न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले। न्यायालयाने तो पुरावा ग्राह्य धरून आमचं जी अटक होती ते वैध ठरवली आणि काल आम्हाला 16 तारखेपर्यंत त्याला 4 दिवसाचा पोलीस कस्टडी रिमांड दिलेला आहे। त्याच्यामध्ये आम्ही आणखीन कोणी आरोपी आहे का, त्याच्यामधला मर्डर वेपन आणि मोटरसायकल हे सगळं आम्ही तपास करून जप्त करणार आणि प्रोग्रेस करून आणखीन त्याचा वाढीव PCR घेणार आहोत।